फ्रेंड्स, नाशिकमध्ये अशी एक जागा आहे जिथे तुम्ही बोटिंगसोबत सुंदर सनसेटचा आनंदसुद्धा घेऊ शकता. चला पाहूया आज MTDC बोट क्लब. गंगापूर धरणावर बोटिंगचा भन्नाट अनुभव घ्यायचा असेल तर ही जागा मिस करू नका. नाशिकला फिरायला आलात आणि ही जागा पाहिली नाही तर तुमची ट्रिप अपूर्ण राहील. निसर्ग, शांत वातावरण आणि बोटिंगची मजा हे सगळं मिळतं गंगापूर धरणावरील MTDC बोट क्लबमध्ये. नाशिकच्या या ठिकाणी संध्याकाळी दिसणारा सनसेट इतका सुंदर असतो की पर्यटक वारंवार इथे येतात हे पाहण्यासाठी. तर गंगापूर धरण हे नाशिक शहराजवळ गोदावरी नदीवर बांधलेलं आहे. फ्रेंड्स, इथे सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि सनसेटचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. यामुळे हा जो एरिया आहे तो फोटो काढण्यासाठी आणि पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर MTDC बोट क्लबमध्ये काय काय पाहायला मिळेल आपल्याला. MTDC कडून येथे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये आहे बोटिंग. येथे पेडल बोट, मोटार बोट अशा विविध प्रकारच्या बोटिंगचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर सनसेट व्ह्यू पॉईंट आहे. संध्याकाळी येथे खूप सुंदर व्ह्यू दिसतो. त्याचबरोबर फोटोग्राफी पॉईंट, छान असं निसर्गरम्य बॅकग्राऊंडमुळे आणि ओरिजिनल बॅकग्राऊंड, त्यामुळे फोटो आणि व्हिडिओसाठी हा परिसर खूप फेमस आहे. त्याचबरोबर शांत वातावरण, शहराच्या गोंगाटापासून दूर आणि शांत आणि रिलॅक्स करणारं इथे जे आहे ते वातावरण आहे. त्याचबरोबर बोटिंग सुविधा, पार्किंग, बसण्यासाठी जागा आणि कुटुंबासोबत फिरण्यासाठीचं उत्तम ठिकाण. त्याचबरोबर इथे फूड स्टॉलसुद्धा आहे. पाणी एकदम स्वच्छ आणि साफ होतं. त्याचबरोबर इथे होते 2 ऑप्शन, म्हणजे क्रूज आणि बोटिंग. तर आम्ही इथे 4 जण होतो आणि त्यासाठी आम्हाला क्रूजमध्ये जायचं होतं आणि क्रूजमध्ये मिनिमम 6 पर्सन लागतात. तर त्यासाठी आम्ही वेट करत होतो की कोणतरी अजून 2 येतील म्हणून. तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण सर्वीकडे शांतता होती. फॅमिलीज वगैरेसाठी खूप छान ऑप्शन आहे बोटिंग पॉईंट. त्याचबरोबर मी इथे एंट्री फीज सांगते तुम्हाला. पर पर्सन 70 रुपीज होती आणि जर किड्स असतील तर 30 रुपीज. त्याचबरोबर इथे बोटिंगचं पर पर्सन फी होती 300 आणि क्रूजची पर पर्सन 400. पण इथे 15 to 20 मिनिट्स आपल्याला राऊंड मारायला मिळतात आणि खूप मजा येते, म्हणजे पैसा वसूल आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता इकडे. त्याचबरोबर इथे फूड स्टॉलसुद्धा आहे, तर तुम्ही चहा, नाश्ता वगैरे स्नॅक्स करू शकता. तर पूर्ण डिटेल जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्ही नाशिकला फिरायला आलात तर MTDC बोट क्लब गंगापूर डॅम हे निसर्ग आणि बोटिंगचा आनंद घेण्यासाठीचं एक उत्तम ठिकाण आहे. तर कुटुंब, मित्र आणि परिवारासाठी परफेक्ट पर्यटन स्पॉट्स आहे. तर तुम्ही येऊन एकदा नक्की ट्राय करून पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल दिलेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन असेल तर हाईपसुद्धा करा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एक छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आता बाय. किती वेळा घेतात तर 20 किंवा 50 घेतात ते. तर पाण्यासमोर डोंगर होता पण तिकडे काहीच नव्हतं. म्हणजे आपल्याला किती वेळा हे करायचं माहित नाही, पण आता बोटमधून दिसतंय काय काय. तर असं वाटत होतं की हे जंगलच आहे, पण पाणी होतं म्हणून मला वाटत होतं. थँक्यू.